भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। विशेषतः नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडीचं चित्र हे नेहमीच पाहायला मिळत असतं आणि आताही तेच चित्र कायम आहे। महामार्गावरील उड्डाणपुलाचं अपूर्ण काम हे कोंडीचं प्रमुख कारण ठरत असून याशिवाय गोडाऊनचा पट्टा असल्यानं प्रवाशांना इथे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि वाहतूक कोंडीचं कारण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो उड्डाणपुलाचं काम या ठिकाणी सुरू आहे त्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणी 5 लेनचा रस्ता जो आहे तो 2 लेनमध्ये होतो आणि त्यामुळे या सर्व गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पास होण्याकरता या ठिकाणी वेळ लागतोय आणि त्यामुळे एकंदरीत अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडताना देखील या ठिकाणी दिसतात। त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो फटका जो आहे तो वाहन चालकांना या ठिकाणी बसतोय। आपल्यासोबत वाहतूक पोलीसचे पोलीस अधिकारी आहेत आणि वाहतूक कोंडीचं नेमकं कारण काय आहे? आता इथे आपण बघा ब्रिजचं काम चालू आहे, याच्या पुढे फक्त जेमतेम 2 लेन चालू आहेत। ब्रिज आहे, इथे एक ब्रिज आहे, डोंगराळीला एक ब्रिज आहे, पुढे लोढाधामला तिथेही ब्रिज आहे। म्हणजे जोपर्यंत ब्रिजचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत थोडंसं हा त्रास होतच राहणार। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।